हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. तर आज आपल्याला करायचं आहे वांग्याचं पातळ ग्रेव्ही, म्हणजे पातळ मसाल्यामध्ये करायचं आहे. तर चला आपण सुरुवात करूयात. वांगी तर अशी काट्यांची वांगी असली ना ती तर मला खूप आवडतात. म्हणजे माझं आठवड्यातून 2दा तरी होतात. आमच्या घरात वांगी फक्त मलाच आवडतात आणि माझ्यासाठी मी आणतेच. आणि माझ्यामुळं आता खायला पण लागल्यात बाकीची पण. तर ही अशी काट्याची वांगी पाहिजे. बिना काट्याची एवढी चवदार नसतात, अशी काट्याची वांगी खूप चवदार असतात. आणि मला वाटतं शक्यतो ही फक्त आपल्या महाराष्ट्रातच अशी काट्याची वांगे भेटतात, दुसरीकडे नसतील भेटत. कारण मी तिकडं बँगलोरला राहत होते ना, तर तिकडं ती काळी वांगी, ग्रीन कलरची मोठी मोठी वांगी भेटायची, काळ्या कलरची पण भेटायची, पण त्यांना काटे नव्हते. तर ही काट्याची वांगी ना एवढी टेस्टी असतात ना, तर खूप टेस्टी असतात. सांगूच नाही शकत, मला खूप आवडतात. तर वांग्याची कोणती पण भाजी असू दे मला आवडतं. तर चला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा मी त्याचे काटे काढून घेतलेत. आणि काही लोक काटे नाही काढत, पण मग मी काढले. तर त्या काटे काढून असे चिरून घेतलेत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी वांगे चिरून घेतले. तर मसाला करायचा राहिला होता. तर मसाला करायला मी कांदा भाजत घालते नेहमीप्रमाणे. फोडायचा थोडासा, म्हणजे फोडला म्हणजे आतमध्यपर्यंत भाजून जातो, तो कच्चा राहत नाही आतमधून. तर ते भाजत घातलं आहे. आणि मग लसूण पण घ्यायचा आहे थोडासा. खोबरं पण मी कापून घेते पातळ पातळ, कांदा खोबरं. आणि आज काही मी कालच्या व्हिडिओमध्ये मी तरी दाखवली होती कशी करायची, पण ते तरीचं मला अजिबात आवडत नाही. आणि आधीच पोटाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी अजिबात तरीची भाजी खात नाही, रसात अजिबात खात नाही. तर आणि त्याची टेस्ट पण आवडत नाही, उगाच तेलकट तेलकट लागतं नुसतं. तर मी आज तरी काय करणार नाही आहे, वांग्याचा मसाला करायचा आहे. तर लसूण खोबरं घेतलं आहे कापून, आणि लसूण पण सोलून घेते. कांदा खोबरं लसूण, आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे त्याच्यामध्ये. हे दररोजचा माझा मसाला सेम असतो. जेव्हा जेव्हा मी पातळ करते ना भाजी कशाची पण, कारल्याचंसुद्धा असंच केलं ना तर खूप छान होतं. फक्त मी वांगे तेलात परतून घेत नाहीत, कारण तेलात जर टाकले तर त्याची कातळी असते ना ती कडक होते. आणि किती शिजवलं तरी ती मऊ होत नाही, अशी कडकच राहते. त्याच्यामुळं मी ती वांगी तेलात परतून घेत नाही. कारली काय करायचं, सेम असंच करायचं कारल्याचं. आणि कारल्याच्यामध्ये मीठ टाकून तेलात परतून घ्यायची छानपैकी, म्हणजे कडूपणा त्याचा निघून जातो. तर अशाच मसाल्यात सेम कारल्याचं केलं तर आपण करूया एखाद दिवशी. तर चला, वांग्यांमध्ये मी मीठ भरून घेते आता. मीठ म्हणजे भरलं म्हणजे वांगे थोडक्यात आळणी लागत नाहीत, वांग्यात पण मिठाची चव उतरते. तर ती मी पाण्यात का टाकली होती, तर मी मसाला करायच्या अगोदर वांगी कापली होती ना, तर वरती जर ठेवली असती तर ती काळी पडली असती, म्हणून मी ती पाण्यात टाकलेली. पाण्यात टाकायचं वेगळं काही कारण नाही आहे, कारण मसाला करायला पण टाईम लागतो. तोपर्यंत वांगी कापून ठेवली तर त्याला काळपटपणा येईल, त्याच्यामुळे ती मी पाणी ओतून ठेवलेलं त्याच्यात. तर असा मसाला करून घेतला. आणि मसाला करून घेतल्यानंतर त्या वांग्यामध्ये भरायचा आहे अर्धा मसाला, म्हणजे एक चमचा भरायचा आहे, जेवढा बसेल तेवढा. आणि बाकीचा आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे मसाला. तर जो उरला आहे तो आता मी नेहमीप्रमाणे दररोजचं माझं मिरची पावडर, धना पावडर आणि हळदी पावडराचं हे नीती मसाल्याचं काळा गोडा मसाला आहे, तो पण टाकते मी. तर आहे माझ्याकडं, पण मी तो कधी वापरते, कधी नाही वापरत. पण माझं रेग्युलर मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर हे 3च मसाले टाकते, जास्त टाकत नाही. आता अशी वेगळी काही रेसिपी करायची असल्यावर मग वापरते सगळे मसाले, पण रेग्युलरसाठी नाही वापरत. हे गरम मसाला, बाकी नॉनव्हेज करायचं असल्यावर मग ते बाकीचे मसाले वापरते. पण मग असं
दररोजच्यासाठी फक्त मिरची पावडर, धना पावडर आणि हळदी पावडर हे 3च आयटम वापरते मी. वरून मीठ टाकायचं, मीठ तर मेन राहतं. तर हा मसाला मी आता केला आहे, तर तो खूप असा तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा. छान कच्चा राहिला नाही पाहिजे. कच्चा राहिला ना मग त्याची चव बदलते. तर छान असा परतून घ्यायचा आणि मग वांगी ते मसाल्यात परतून घ्यायच्यात. पहिल्यांदा तेलात वांगी टाकली ना ती शिजत नाहीत. असं त्याची कातडी अशी कडक नरम होऊन जाते, तर मग ती शिजत नाहीत. त्याच्यामुळे मी टाकत नाही. आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मग माझ्या पद्धतीनं मी सांगू राहिले. तर वांगी पण परतून घेतले आणि पाणी पण टाकले. आता त्याला शिजायलासाठी पाणी तर पाहिजे. तर चला आता शिजत घालूया आणि उरलेलं मीठ पण त्याच्यात मी टाकून देते. आधी वांग्यांमध्ये पण मीठ भरलं होतं, तर आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे. असा वांग्याचा मसाला, बाजरीच्या भाकर म्हणा किंवा ज्वारीची भाकर म्हणा, गरमागरम अशी पापड आलेली, जर गावाकडं गेलो तर हा मसाला नक्कीच ट्राय करून बघायचा. कारण गावाकडं चूल असते आणि चुलीवरची आरावरची भाजलेली भाकर आणि वांग्याचा मसाला, नॉनव्हेजसुद्धा कमी पडेल या वांग्याच्या मसाल्यापुढं. एवढं छान जेवण होतं. बराच टाईम झाला आहे मी चक्कीत दळण आणायला पण गेलेली गॅस बंद करून, तर थंड झालं आहे तो बहुतेक. पण बघा वांग्याचा मसालेदार असा खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली आणि चव तर पार तोंडाला पाणी सुटलं. नक्कीच एखाद वेळेस करून बघा, खूप छान लागते. आणि काट्याची वांगी पाहिजे ती दुसरी वांगी असली ना, त्या मेन मुळात ह्या वांग्यांना चव असते, त्या दुसऱ्या वांग्यांना चव नसते. त्याच्यामुळे या वांग्यांचं रसा खूप छान होतो आणि वांगी पण छानच लागतात. तर चला नक्कीच माझं रेसिपी करून बघा कधीतरी, आणि केलीच तर मला नक्की सांगायला विसरू नका कशी झाली ती. आणि व्हिडिओ माझा आवडल्यास तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.